मनोज जरांगेंची 29 ऑगस्ट पासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा। मराठ्यानं 29 ऑगस्टला अंतर्वालीत या असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं। 29 ऑगस्ट नंतर सरकारची जिरवणार जरांगेंचं वक्तव्य। मराठ्यांविषयी किती नीच पातळी असा, पण ह्या वेळेस आरक्षण गाड्यानं तुम्ही आता मराठ्याच्या प्रतिष्ठेला हात घातला ना। आरक्षण एक दिवस लेट, पण 29 ऑगस्टच्या नंतर आम्ही सरकारची जिरविणारच आता, हो दे काय व्हायचं ते। जरांगेंच्या आंदोलनानंतर 2023 पासून 3,11,860 ओबीसी प्रमाणपत्र मराठवाड्यात दिले असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलेलं आहे। या प्रमाणपत्रांपैकी केवळ 20 ते 25 हजार जणांनी जात वैधतेसाठी अर्ज केले। तायवाडेंची माहिती, सरकारने सरसकट जात वैधता प्रमाणपत्र दिल्यास रस्त्यावर उतरणार, तायवाडे यांचा इशारा। अरे तो ओबीसी प्रमाणपत्रामध्ये त्यांनी अर्ज तर करायला पाहिजे। लोकांनी अर्ज केल्याशिवाय प्रमाणपत्र कसे मिळणार? 3,11,000 प्रमाणपत्र इश्यू केले सरकार म्हणते। किती वर्षात? 23 नंतर, त्यांच्या आंदोलनानंतर 24/10/2023 नंतर मराठवाड्यामध्ये 3,11,860 लोकांना प्रमाणपत्र निर्गमित केले। याच्यापैकी व्हॅलिडिटीसाठी किती लोकांनी अर्ज केले? फक्त 20,000।